मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहायच्या पहिले या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मोदीजी। नमस्कार बोला पत्रकार सर। तर मोदीजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हा कार्यक्रम होईपर्यंत मी तुम्हाला भाऊ म्हणू शकतो का? कारण कसं असतं, बोलण्यातून एखादा शब्द तुम्हाला आरेकारा जाऊ शकतो। बोल ना यार, भाऊ बोल, भावड्या म्हण, काही फरक नाही पडत आपल्याला, बोल। तर मोदी भाऊ, माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की तू म्हटला होता की मी निवड आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकतो, तू अजून टाकले नाही ते का? अबे ते मागेच टाकले ना, तू अजून तुला आलं नाही का अजून ते? मला काय केळ आले ते 1 रुपया आला नाही अजून ते। अकाउंट टाकून टेन्शन नको, काही नको, रागाव नको, तुला पैसे येऊन जातील, टेन्शन नको। पण मोदी भाऊ, तू तर म्हणला होता की मी निवडून आल्यावर प्रत्येकाला नोकऱ्या देतो। आम्ही BSc टेक्निशियन करून घेतला, अजून आमच्या गव्हर्नमेंट जागा नाही काढल्या। तू असं कुठं असतं का? नुसतं बोलबच्चन टोकतो नुसतं तू। सरचा फॉर्म भरायचा 1000 रुपये, आता हजार रुपये प्रत्येक फॉर्म भरायला कुठून आणायचे तू सांग बरं? आणि वही मोदी भाऊ, निवडून यायच्या अगोदर तुला लय बरं सांग, मेरे भाई और बहनों, आपको घर दूंगा, सरकार नौकरी दूंगा, खेडेगाव में वीज दूंगा, किसान के माल को माल भाव दूंगा, ये दूंगा वो दूंगा। तू तसं काहीच नाही केलं, नुसतं बोलबच्चन ठोकलं ते इतके दिवस। अबे ते येड्या तोंडाच्या दिला ना बे, सोयाबीनला भाव 1700-1800 रुपये होता मला निवडून यायच्या अगोदर, आता 5200 पर्यंत जाते ना रे, 5000, 5200, 5100 रुपये भाव आहे त्या सोयाबीनला, तू भावच नाही दिला। अजून काय करायचं? कापसाले 23,000 लोक नेऊन घातली, हळद 20-25,000 रुपये लोक नेऊन घातली। तर मग मोदी भाऊ, बी भरणं लय महाग झालं ना रे। 5000 रुपयाचं जर 1 क्विंटल सोयाबीन विकत घ्यायला तर ते 1 क्विंटल जेव्हा बिल आहे तर त्यावेळेस 10,000 आणि 12,000 रुपये घेतो, असं शोभते का भाऊ तुला? मला सांग बरं। चलो खेडेगाव की तरफ चलो, खेडेगाव का विकास करेंगे, खेडेगाव में लाईट देंगे, वीज बत्ती देंगे, असं बोल ठोकला। आणि काय लाईट दिली बे तुझ्या गावाकडे आमच्या? दुकाना बे कहाला बोलायला वाला, आकाशातली वीज वाजली की आमच्या गावातली वीज जाते, पाऊस येते झाटभर आणि लाईट जाते रात्रभर, असा कार्यक्रम करून ठेवला मोदी भाऊ तू। काय बोलायला होतो आता मला? तर येऊ दे मग अजून एकदा निवडून, सगळा विकासच करून टाकतो गावाचा। संडास दिले ना बे तुम्हाला, सगळे संडास दिले, अजून काय द्यायचं सांग बरं? काय संडास दिले म्हणतो? संडास जायसाठी आता पोटात तर पाहिजे, खायलाच काही नाही, हाकतो कस काय त्या संडासात जाऊन? आणि चालला मोठा संडासाचं कौतुक सांगायला, सरपंचाच्या डोक्यात आणून द्यायला 2000 रुपये जातात, त्यानंतर ते पंचायत समितीला नाव द्यायला तिथं 2000 रुपये जातात, सगळ्या गोष्टी काढून करून हातात येईपर्यंत 2-2.5 राहतात। मग 2-2.5 राहिल्याच्या नंतर बाजार भरणं, दारू करणं, मटण फिटण करणं, खाऊन पिऊन टामटूम होतो, दुसऱ्या दिवशी हाकतो जाऊन। मग ते गेले नाही ते संडासातले पैसे संडासात? बरं ठीक आहे, हे जाऊ दे, पण भ्रष्टाचार कमी केला का नाही तूच सांग। काय भ्रष्टाचार सांगायला राव, तुला बोलायला काय वाटत नाही, काय नाही। सगळं भ्रष्टाचार करणारे माणसं त्या जवळ करून ठेवायला, ईडी टाक, हे टाक, आणि सगळ्यावर चापे टाकून जे भ्रष्टाचार लोक ते जवळ करायला म्हणतो भ्रष्टाचार कमी केला, भ्रष्टाचार कमी केला। मी असं ऐकण्यात आलेलं आहे की तू निश्चित गौतमदाचीच भरपाई करायलास, कुठलाही टेंडर निघला गौतमदाला द्यायला, हे निघलं की गौतमदाला द्यायला, ते निघले गौतमदाला द्यायला, निश्चित एकाच माणसाची भरपाई करून देश खापी घालतो काय? साहेब चहा प्यायला की काय तुकडे लयच बोलायला नाही पोरग, साहेबाला बोलूच देणार ना, प्रश्न मांडायला साहेबाला दिमाग उघडायसाठी चहा तर डोस द्यायला लागते साहेबाला। साहेब चहा घ्या म्हणलं, जरा थकल्या साहेब घ्या चहा। बरं झालं रे बाबा, तू ह्या चहा आणला, हे पोरग बोलूच देणार ना। चहावाले चला म्हणलं बाजूला, जोपर्यंत सगळ्या गप्पा गोष्टी होत नाही तोपर्यंत चहा प्या काही आणायचं नाही, नंतर जेवण खाऊन सगळं करतो, त्याला माझ्या मनातून तिथून। अरे बाप, हे पोरग तपलं, चला इथून निघायला लागते, चहा प्या करायला लागते त्यांचा साहेबाचा। ते तू बाहेर चहा घेऊन आपण नंतर बोलू, कंटिन्यू करू आपण नंतर। चहा प्या राहू दे म्हणलं, जरा होऊ दे गप्पा गोष्टी, नंतर चहा प्या जेवण खाऊन सगळं करू दाब्या जाऊन। बरं, मी कुठं होतो? त्या गौतमदा पैसे होतो नाही का? तर मग ते काय झालं, त्या गौतमदाचं खरी गोष्ट आहे का ती? आम्ही कशाचं काय, ते काय मग येऊन आहे का त्या पैसे द्यायला? लोक आपापच होतात ना रे विनाकारण, आता मी एवढ्या मोठ्या पदावर लोक काय वाटते मी त्यावर काय करायला काय लोकांच्या? आणि होय मोठी भाऊ, तू तर म्हणतो मी चौकीदार हो, स्वतःला चौकीदार समजतो, आणि तू तर एकदा ड्युटीवर नसतो रे। 12 घंटेची चौकीदाराची ड्युटी असते, तो 2 घंटे समजा नसतो। उठली की व्हाय चीनला, उठली की व्हाय जपानला, उठली की व्हाय इंग्लंडला, उठली की व्हाय सौदी अरेबियाला, उठली की व्हाय इकडे व्हाय, उठली की व्हाय तिकडे। जरासं तो कामावर लक्ष नाही ना रे, त्यामुळे तू काय करायला माहितीये का, तो दुसऱ्या देशात राहायला म्हणून लोक आपल्या देशात भ्रष्टाचार करायले। तुझ्या जर तुझी ड्युटी व्यवस्थित केली लोक भ्रष्टाचार करतील का? तू जर तुझ्या जागेवर राहायला व्यवस्थित तर होईल का तसं काही? होय, मी ऐकण्यात असंही म्हणत होतं, त्याच्या बायको लाईन मारतो, मेसेज फिसेज करतो, म्हण गमचे टेटस टाकतो, खरी गोष्ट आहे काही? अबे काही नको म्हणून यार तू असं काही, पण मी तिला वहिनी मानतो ना, इकडे तो काय सांगतो इकडे।
नको कानात काय नको सांगू, जे सांगायचं ते ओपन सांग बिंदास. कोणी काय करत नाही तुला. अबे बाबा मी तिला काहीच म्हणत नाही ना, मी तिला वहिनी मानतो. तीच काय करते मला लाईन मारते, नुसते मेसेज कॉल फिल करत राहते. तात्या भाऊ घरात मला फोन लावत राहते. तरी पण मी तिला सांगतो की मला बोल जाऊ नको, असं नको तसं हे ते ऐकते का. नुसते गमचे मेसेज पाठवते. कालच मला तिने मेसेज पाठवला. काय मेसेज पाठवला जरा वाचून दाखवशील का. अरे मेसेज काही वाचून दाखवतो, ज्याला गरज नाही त्याला डर कशाला. जे खरं आहे ते काही लपत थोडं असतंय, तसं काही नाही. पाहिजे मला काल काय मेसेज पाठवला तू सांगतो मी. अगर कोई खुशी की दुकान होती, उनसे हमारी पहचान होती, तो खुशियों से दामन भर देते आपका, क्यों ना उसकी कीमत हमारी जान होती. मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओला. November. खुश हुआ.